या जिहाद्याला शोधून काढायचं आहे आणि याच्यावरती योग्य तशी कारवाई करून याला जेल बंद झाली पाहिजे. यांनी हिंदू धर्माला, आपल्या देवाला टार्गेट केलंय आणि दंगली घडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. काही जिहादी लोक लय फडफड करायला लागले. मित्रा, तुझ्यासारखाच मला देखील याचा भरपूर राग आला होता आणि मी देखील याच्यावर व्हिडिओ बनवलेला आहे. पण खरा विषय काय आहे माहिती आहे का? तर हा व्यक्ती मुस्लिम नसून हा हिंदू आहे. जर आपल्या धर्मावर कोणी बोलत असेल, आपले देखील तळपायाचे आग मस्तकात जाते. पण आपल्या धर्मात देखील अशा जातीवादी नालायक अवलादी आहेत, हे सुद्धा आपण बघितलं पाहिजेत आणि यांना आपणच बाहेर काढलं पाहिजेत. हा हरामखोर मुस्लिम धर्माच्या नावाखाली हिंदू धर्माला अतिशय गलिच्छ भाषेत बोलतोय. का? कारण हिंदू धर्मातल्या लोकांच्याही मनाला कुठेतरी ठेस पोहोचाल आणि हिंदू धर्मातल्या लोकांमध्ये दोष निर्माण होईल आणि हिंदू मुस्लिमामध्ये तेढ निर्माण होईल. अशा नालायक अवलादी हिंदू धर्माला कलंक आहे. यांना आपणच बाहेर काढून पोलीस प्रशासनाच्या हातात दिलं पाहिजेत. हे असले नालायक अवलादी जाती जातीमध्ये तेढ निर्माण करतात. यांनी हिंदू मुस्लिमच्या नावाखाली एवढा भयंकर दोष निर्माण केला होता की त्याचा विचारच करायचं काम नाही. म्हणून सांगतो, प्रत्येक जाती धर्मातल्या लोकांनी पहिले आपल्या आपल्या जातीमधले, आपल्या आपल्या धर्मामधले असे समाजकंटक बाहेर काढा. प्रत्येक जाती जातीमध्ये, धर्मामध्ये तेढ निर्माण होत चाललेले आहेत. प्रत्येक माणूस समोरच्याला माणूस म्हणून बघत नाहीये. पहिले तो बघतो ह्यो कोणत्या जातीचा असेल आणि याला कोणत्या भाषेत बोलावं, हा पहिले विचार करतो. त्यामुळे अशा जातीवादी हरामखोरांना पहिले समाजाच्या बाहेर काढायचं आहे आणि हे प्रत्येक जाती धर्मातल्या लोकांनी करणं गरजेचं आहे.